पुढच्या आठवड्यामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होणार। 2021 नंतर पहिल्यांदाच ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होणार आहे। युक्रेनच्या विषयावरून अमेरिका रशियामध्ये तणाव, ट्रम्प पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती। उत्तराखंडच्या धरालीमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरूच। अडकलेल्या नागरिकांसाठी एनडीआरएफ एसडीआरएफ कडून बचाव कार्य। आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढलं। मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुप उत्तराखंडमध्ये अडकला। गंगोत्रीमधील हनुमान आश्रमामध्ये अडकून पडल्याचा शेवटचा फोन। अडकून पडलेल्या सर्वांना परत आणण्याची नातेवाईकांची मागणी। उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रामधील 151 जण अडकले। रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री मदत कार्यासाठी रवाना झाले। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या संसदेमधील कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। शेतकऱ्यांना खतं द्या खासदारांची घोषणाबाजी। 5 दिवसापासून भेटीची वेळ देत नाहीत आणि त्यामुळे नाराजी। पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांचा मेगा प्लॅन। महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून 3 केंद्रीय समिती स्थापन। पदाधिकाऱ्यांच्या कामांचं मूल्यमापन करण्यासाठी समिती गठीत। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून बाजूला करा, राज ठाकरे यांच्या सूचना। बाबाजानी दुराणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश। पेण तालुक्यामधील जिते गावाच्या गावकऱ्यांसोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा संवाद। रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी मांडल्या। दरम्यान गावकरी आणि भोसले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलंच। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याआधी ठेकेदारांची लगबग। सकाळपासून ठिकठिकाणी पॅचवर्क आणि खड्डे भरण्याचं काम। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अनेकांसाठी मदतीचा हात ठरली। पुणे जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत जवळपास 6395 जणांना याचा लाभ मिळाला। 55 कोटी रुपये पुण्यामध्ये वितरित झाले। रत्नागिरीमध्ये अर्ज पडताळणीचा 50,700 लाडक्या बहिणींना फटका। अर्ज बाद झाल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा नाही। जिल्ह्यामधून 4,24,000 महिलांनी अर्ज केला होता। गोव्यामध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन सुरू। महाराष्ट्रामधील सर्व मोठे ओबीसी नेते या ठिकाणी उपस्थित।